नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत. आणि आज शेतात काय काम इकडे करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते की आता सोयाबीन सोंगणं ही शेतातली पूर्ण झाली आहे आणि आता रब्बीचं जर आपल्याला आता गहू हरभरे जे पेरायचे आहे त्यासाठी वावरसुद्धा आपल्याला हे शेत नीट करायचं आहे. आणि ह्या ज्या तुरीच्या वळी आहेत तर या तुरीच्या वळीत जे आता तण झालं तर ते आता निंदणं आपल्याला काही परवडत नाही, म्हणून म्हटलं आता इकडे एक ट्रॅक्टरनंच अगोदर अशी फवारणी घ्या म्हणजे ग्लायसिलची. तर नक्कीच आता आमच्या शेतकरी बांधवांना काही सांगायचं काम नाही की ग्लायसिलची फवारणी घेतल्यानंतर तण हे 21 दिवस काही शेवटपर्यंत मुळीपर्यंत जळत नाही. पण या शेतात जर समजा आपण उशिरा जरी तण मेलं तर चालतं, परंतु जी गव्हाळी आहे आपले खाली शेत आहे तर त्याच्यात आपल्याला लवकरच आता शेतातले जे कामं पण आता करायचे आहे आणि शेत पटकन असं रिकामं झालं पाहिजे. यासाठी आपण जे ग्लायसिल आहे तर त्याच्यात काय करायचं की मीठ टाकायचं. म्हणजे मीठ टाकल्यानंतर काय होतं की 2 ते 3च दिवसात जवळजवळ 4 दिवसापर्यंत आपलं हे तण पटकन असं वाळेल आणि कडकड भाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ग्लायसिलमध्ये जर मीठ टाकलं आपण तर हा रिझल्ट या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून आता आम्हाला जी फवारणी घ्यायची आहे ट्रॅक्टरनं तर असं फवारणी यंत्राच्या ज्या फवारे आहेत तर ते पूर्ण अशी जमीन लेवल करून इकडे फवारणी घ्यायची आहे. नंतर वखरपाळी करून एक पाणी तुरीला द्यायचं. तर अशी इकडे कामं आमच्या शेतातले सुद्धा सुरू आहे. आणि जी ही गव्हाळी आहे तर हे जे आपल्याला खाली शेत दिसत आहे तर या शेतात पेरायचं आहे हरभरा. आणि त्यामुळे हरभरा पेरायचं असल्या कारणानं या शेताची खूप अशी तणाची काळजी आता घ्यायची आहे. म्हणून आता लगेच इकडे आपल्याला राऊंड अपची आता फवारणीसुद्धा घ्यायची आहे आणि ती पूर्ण ट्रॅक्टरनं, कारण ट्रॅक्टरनं फवारणी घेतल्यानंतर लवकर होईल. आणि शेतसुद्धा कसं की लवकर तण वाळल्यामुळे आपल्याला शेत आता दुरुस्त करायला काही जास्त टाईम आता घ्यायचा नाही आणि पटपट शेत असे दुरुस्त करून आता इकडे हरभरासुद्धा पेरायचं आहे. तर हीच आता इकडे आमची तयारी सुरू आहे. तर बघा हे जे शेत आहे तर जवळजवळ 8 एकर शेत आहे. तर त्यांनी आणलं होतं 7 लिटर औषध राऊंड अप. तर त्याच्यामध्ये काही समजा जवळजवळ 4 किलो आम्ही मीठसुद्धा टाकणार आहे, कारण मिठानं काय होईल की पटकन तण वाळेल आणि तण वाळल्यानंतर वखरपाळी वगैरे करायची. आणि विशेष म्हणजे याच्यात कुठं मोठं शेंगा डगळे वगैरे आहेत तर म्हटलं आता रोटरसुद्धा मारून घ्या. रोटर मारल्यानंतर लगेच ते शेंगा फुटले आणि पाणी दिलं तर ते सुद्धा तण निघून येईल. तर अशा प्रकारे इकडे शेतातले जे तण आहे ते नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता भरपूरच शेतकऱ्यांचे आता शेत जवळजवळ रिकामे व्हायला लागले. तर आपण सुद्धा आता असा टाईम वेस्ट न करता पेट्रोल पंपांना का होईना परंतु अशी फवारणी घ्यायची आणि कसं की शेत एकदम छान निर्मळ राहतं. आणि तुरीच्या ओळी पण व्यवस्थित प्रकारे अशा शिकून घ्यायच्या आहेत. आणि आम्ही कसं की दरवर्षीच असं तुरीला फवाऱ्यानं स्प्रिंकलरनं वगैरे पाणी देत नाही, तर मंदातून अशी दाण पाडतो. म्हणजे दोन्ही तुरीच्या मंदातून असा एकच दाण पाडायचा आणि भुईदांड्यानं जर आपण पाणी जर दिलं तर नक्कीच जास्त काही पाणी द्यायचं काम पडत नाही. तर ते बघा तुरीला अशा कावरख्या आता यायला लागल्या, कारण की आता तुरीचं जे शेत आहे ते पूर्ण आता मोकळं झाल्यामुळे तुरीला हवा या ठिकाणी लागणार आहे आता. आणि जी पहिली ओल आहे शेतातली ती पण आता कमी कमी होत गेल्यामुळे तूर लवकर माल या ठिकाणी धरेल. म्हणून आपल्याला ती पण एक काळजी घ्यायची आहे की तुरीवर आपल्या काही इकडे पानावर टिपके वगैरे काही पडले असेल तर ती पण कीटकनाशकची फवारणी तुरीवर आपण घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर आता आपल्याला नक्कीच राऊंड अपची फवारणी या ठिकाणी जर घ्यायची असेल तर बघा या अशा मिठाच्या ज्या बॅग आहेत तर त्या आपल्याला जसं औषध टाकायचं त्या प्रमाणात टाकून घ्यायचं. तर तेच इकडे आमची तयारी सुरू आहे. आणि आता हे जे राऊंड अप औषध आणलं आहे तर ते पूर्ण टाक्यात असं मिक्स करून घ्यायचं.
आणि बघा असं पूर्ण शेत आता हे शिपून घ्यायचं आहे आणि खरोखर खूप छान प्रकारे असा रिझल्ट येतो. आणि आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जर समजा राऊंड अप औषध मारलं तर ताबडतोब काही ते मुळीपर्यंत जात नाही. म्हणून आपल्याला जर आता कसं की शेत लवकरच आपल्याला दुरुस्ती करायचं आहे आणि 17 तारखेपासून तर डबल पाऊस सांगितला. तर आता दिवाळीचा पुन्हा पाऊस येतो की काय ही सुद्धा एक टेन्शनच या लागलं की दिवाळीला जर पाऊस जर आला तर शेत खूप आपलं असं आता हे जे तणानं पूर्ण भरेल आणि नंतर वखरपाळी करायला सुद्धा अडचण येईल. म्हणून आता फवारणी घेताना आपण त्याच्यात मीठ जर टाकलं तर पटकन असं आपलं शेतातील तण वाळेल आणि आपल्याला वखरपाळी वगैरे करायला सुद्धा सोपं जाईल. तर असंच आता इकडे आमची आज आता ही फवारणी घ्यायची आहे तर ट्रॅक्टरना. तर बघा आता सोड्या वगैरे शेतात पूर्ण अशा लागल्या, त्यामुळे खूप असं टेन्शनमुक्त काम झालं. आणि कळकळ वाळेल अशी सोयाबीन होती तर पट्टा पण खरोखर मंडळी मला एकच सांगायचं होतं की आपला जर तण लवकर वाळवायचं असेल तर आपण हा प्रयोग करून बघितल्यानंतर नक्कीच रिझल्ट मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.